शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा खूप शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता. कारण त्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये बदल झालेला नव्हता. लोकलाईजचा क्लेम असो, पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असो, काही भरपूर अशा प्रॉब्लेममुळं पीक विम्याचं वाटप विमा कंपनीकडून झालं, पण तरीही काही शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. मग त्यांना पीक विमा मिळाला नव्हता. अशा शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण अशा खूप शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे आणि त्या क्लेम स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवत आहे. कारण त्या शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा मिळालेला नव्हता. खूप शेतकऱ्यांनी जेव्हा आपण 2024च्या पीक विम्याविषयी अपडेट देत होतो, त्यावेळेस खूप शेतकरी प्रश्न करत होते की आमचा पीक विमा 2024चा आलेला नाही. त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते, अशा शेतकऱ्यांचे पीक विम्याचं वाटप झालेलं होतं. परंतु क्लेम करूनही असे काही शेतकरी होते की त्यांना पीक विम्याचं वाटप झालेलं नव्हतं. मग अशा शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे. अशी एक मिळालेली अपडेट आहे. त्यामुळं आता फक्त तुम्ही काय करा, ज्या शेतकऱ्याने खरीप 2024चा पीक विमा भरलेला होता, क्लेम केलेला होता अथवा ई पीक पाणी सर्व गोष्टी केलेल्या असेल, त्या शेतकऱ्याने एक वेळेस आपले क्लेम स्टेटस चेक करून पहा. कारण क्लेम स्टेटस कोणत्या शेतकऱ्यांचे बदलत आहेत, तर ज्या जिल्ह्यातून खरीप 2024चा पीक विमा न मिळाल्यामुळं आंदोलनं करण्यात आली, तेथील लोकप्रतिनिधींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, शेतकरी संघटनांनी जे प्रयत्न केलेले होते की आमचा पीक विमा द्या, त्यावेळेस विमा कंपनीने त्यांना जो शब्द दिलेला होता की आम्ही निश्चित देऊ, त्या कारवाईनंतर खूप जिल्ह्यात या क्लेम स्टेटस बदलायला सुरुवात झाली. मग साहजिकच आपल्यालाही प्रश्न पडला असेल की आपल्या जिल्ह्यामध्ये आंदोलन झाली होती का? लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते का? या गोष्टी जरी आपल्याला माहीत नसल्या, तरी पण तुम्ही फक्त एक काम करा. आता फक्त क्लेम स्टेटस चेक करा. ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2024चा पीक विमा भरला होता. एखाद्या दिवस असंही घडू शकतं, ज्या शेतकऱ्यांना लोकलाईज क्लेमची पीक विमा मिळालेला आहे, त्यांचा पोस्ट हार्वेस्टचा क्लेमसाठी बी क्लेम स्टेटस बदलू शकतं. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना लोकलाईजचा पीक विमा मिळाला असेल, त्याही शेतकऱ्यांनी चेक करा. ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईजचाही पीक विमा मिळालेला नाही, पोस्ट हार्वेस्टचाही पीक विमा मिळालेला नाही, अशाही शेतकऱ्यांनी क्लेम स्टेटस एक वेळेस चेक करून पहा. कारण क्लेम स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे कमीत कमी लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवते का चेक करा. कारण खूप शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस चेक केलं तर अप्रूव्हल दाखवत आहे, परंतु पुढची प्रोसेस काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालीच नव्हती. मग अशा शेतकऱ्यांची क्लेम स्टेटस आता बदलायला सुरुवात झाली आहे. कारण आजचीच अपडेट आहे, खूप जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदलत आहेत. त्यामुळं आपल्याला प्रश्न पडला की आता ज्या शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमाच मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी एक वेळेस क्लेम स्टेटस चेक करून पहा. क्लेम स्टेटस चेक करायला काय प्रॉब्लेम नाही. कारण चेक करायचं करा. जरी आज बदललं नसेल तर उद्या चेक करा, परवा दिवशी चेक करा. एक 2-3 दिवस तुम्ही चेक करत राहा. कारण अशी मिळालेली अपडेट आहे की खरीप 2024चे जे पेंडिंग पीक विमा होता, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची अपडेट आहे. त्यामुळं खरीप 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा शेतकऱ्यांनी एक वेळेस लोकलाईजचा पीक विमा जर तुम्हाला मिळालेला असेल, तरीही तुम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला असेल, तर पोस्ट हार्वेस्टचंही क्लेम स्टेटस तुम्हाला बदललेला दाखवू शकतं. त्यामुळे ही सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती की खरीप 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता, तरीही लोकलाईजचा क्लेम उचललेला असेल, तर पोस्ट हार्वेस्टचाही पीक विमा जर मिळाला नसला किंवा संपूर्णच पीक विमा मिळाला नसला, तर त्या शेतकऱ्यांनी आपलं क्लेम स्टेटस चेक करून पहा. एखाद्या वेळेस तुमचं क्लेम स्टेटस बदललेलं दिसू शकतं. कारण खूप शेतकऱ्यांचं लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवत आहे. लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवत आहे याचा अंदाजा त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या जागी त्या ठिकाणी अमाऊंट दाखवली जाणार आहे आणि अमाऊंट दिसताच त्या अमाऊंट त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कमीत कमी स्टेटस तर आपलं चेक करून पहा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.